सगळ्या यंत्रणात गेले 3 दिवस पोलीस अधिकारी असतील, महसूल अधिकारी असतील, आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांनीच प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेतली आणि आजचा हा त्यांची भेट ही सुखकर केली. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. शेवटी ही सुरक्षा व्यवस्था कडक असल्यामुळे थोडासा नागरिकांच्या वाहनांच्या हालचालीवरती सुद्धा थोडंसं प्रतिबंध होता. माझ्या या भागाच्या नागरिकांनी सुद्धा मोकळेपणानं सहकार्य केलं. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्यामार्फत आदरणीय अमित भाईंचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. पालकमंत्रीबाबत चर्चा हा विषयच नाही. शेवटी मी सुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये वावरतो आहे. अशा वेळेला आपल्या विनंतीला मान देऊन ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं, त्यांच्या समेत आलेल्या सर्व नेत्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे. ही काय राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे. आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं. आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही. उलट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अनेक गोष्टींची चर्चा झाली. आज आवर्जून परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवणींची आठवण त्या ठिकाणी झाली. कारण दादांचा स्वाध्यायी परिवार हा संबंध गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावरती होता. त्यानिमित्ताने त्या आठवणींना उजाळा त्या ठिकाणी मिळाला. कौटुंबिक जिव्हाळा पाहायला आला त्यामुळे नेमकं ज्या वेळामध्ये अमित शहा इथे होते त्यावेळेस त्यांची चर्चा कौटुंबिक कुठे काय झाली किंवा काही नाही, मी सांगितलं ना की आज अतिशय मनमोकळेपणाने चर्चा, म्हणजे त्याच्यामध्ये काय राजकीय विषयच नाही. एकंदरीत महाराष्ट्राची संस्कृती, छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, ती एक वेगळी अनुभूती आज अमितभाई इथे म्हणाले, कारण रायगडलाही कदाचित ते म्हणाले असतील. एक वेगळी अनुभूती त्यांना आज छत्रपती शिवरायांच्या पथस्पर्शाने पुरी झालेल्या भूमीमध्ये त्यांना मिळाली. याचबद्दलची चर्चा त्या ठिकाणी होती. आणि स्वाभाविकपणाने मग शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या महाराष्ट्राला कशा पद्धतीने नियमितपणाने पुढे जाणारे देऊ शकले त्याच्याबद्दल चर्चा. आणि मग अनेसा पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्याय परिवारचे प्रणेते, त्यांचं फार मोठा स्वाध्यायी परिवार गुजरातच्या परिसरामध्ये दीर्घकाळ राहिला. ती एक आठवण त्या ठिकाणी निघाली. यापेक्षा त्याच्यात राजकीय चर्चा विषयच असू शकत नाही. भेटीनं रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ला जो आहे त्या किल्ल्याचं जतन, संवर्धन या सर्व प्रक्रियेला वेग येईल अशी काही चर्चा झाली. निश्चितच, कारण शेवटी किल्ला संवर्धनासाठी राज्य सरकारने प्राधिकरण स्थापन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याला एक मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारची अशी मागणी आहे की केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्याकडून राज्य सरकारकडे मिळावा.